नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, सोशल मीडियावर काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की 100% अनुदानावर फवारणी पंप हे आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टल मार्फत भेटणार आहे. तर त्या ठिकाणी बघा, आपल्याला 2 पंप उपलब्ध आहेत. एक सोलार चलित फवारणी पंप आहे आणि एक बॅटरीवर म्हणजे आपल्या विजेरी बॅटरीवर चार्ज होणारा एक साधा पंप आहे. तर कोणत्या पंपाला आपल्याला 100% अनुदान हे भेटणार आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दररोज दाबा. अशाच नवनवीन योजना आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. तर या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या पंपाला आपल्याला 100% अनुदान हे भेटणार आहे आणि कोणत्या पंपाला आपल्याला 50% अनुदान हे भेटणार आहे. तर मित्रांनो, एक खूप व्हिडिओ व्हायरल होत आहे की 100% अनुदानावर फवारणी पंप आहे. तर कोणत्या फवारणी पंपाला आपल्याला 100% अनुदान हे भेटणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपण फॉर्म भरावा आणि आपल्याला सुद्धा 100% अनुदान हे भेटावं. तर ते 100% अनुदान नेमकं कोणत्या फवारणी पंपाला आहे, म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाला आहे की सोलार चलित फवारणी पंपाला आहे. तर महाडीबीटीवर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे म्हणजे बियाणे वाटप योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे. तर तेव्हा साईटसुद्धा हँग झालेली होती. काही शेतकऱ्यांचे पेमेंट म्हणजे चलन सबमिट होऊनसुद्धा त्यांना अर्ज हा सबमिट होत नव्हता. म्हणजे पैसे कट होत होते पण अर्ज हा सबमिट होत नव्हता. तर हा देखील प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांनी फेस केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिले बियाण्यासाठी जर अर्ज केला असेल आणि त्या किंवा कुठल्याही घटकासाठी तुम्ही अर्ज केला असेल, त्यावेळेस तुम्ही एकदा पेमेंट हे केलेलं आहे. तर तुम्ही जर नवीन अजून फॉर्म भरला तर तुम्हाला नवीन पेमेंट करण्याची गरजही पडणार नाही. त्याच पेमेंटवर तुमचा हा फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे. तुम्ही तेव्हा ज्या पेमेंट केल्या होत्या त्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही नवीन जर फवारणी पंपाला अर्ज करत असाल तर तुम्हाला नवीन पेमेंट करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही 23 रुपयाची जी पेमेंट केली होती त्याच पेमेंटवर तुम्ही सुद्धा नवीन फवारणी पंपासाठी अर्ज करू शकता. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जो मेसेज फिरत आहे 100% अनुदान आहे फवारणी पंपाला, तर जो सोलारवर चालणारा फवारणी पंप आहे त्याला 100% अनुदान हे नाही आहे. 100% अनुदान जे आहे ते आपण बॅटरी जो म्हणजे चार्ज करतो आपण बॅटरी चार्जरने, त्या पंपाला 100% अनुदान हे आहे. पण जो सोलार चलित फवारणी पंप आहे त्याला 100% अनुदान हे नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तर बघूया की सोलार चलित पंप जो आहे त्याला अनुदान किती देणार आहे शेतकऱ्यांना. तर जे शेतकऱ्यांचं 2.5 एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे किंवा 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे किंवा महिला वर्ग आहे किंवा हँडिकॅप फार्मर आहे, तर त्यांच्यासाठी 50% हे अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे. ते कोणत्या पंपासाठी, जर सोलार चलित जो फवारणी पंप आहे त्यासाठी 50% अनुदान हे आपल्याला भेटणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे ओपन कॅटेगरीचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 40% अनुदान असणार आहे. ते कोणत्या पंपासाठी, तर सोलार चलित फवारणी पंपासाठी हे अनुदान आहे. तर सोलार चलित फवारणी पंपासाठी 100% अनुदान हे गव्हर्नमेंटने दिलेलं नाही. जर तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलला फॉर्म भरला असेल तर ही गोष्ट लक्षात असू द्या की तुम्हाला ओपन शेतकरी असेल तर 40% भेटणार आहे आणि SC NT कॅटेगरी शेतकरी असाल किंवा हँडिकॅप महिला शेतकरी असाल किंवा तुमचे क्षेत्र 2 एकर किंवा 5 एकरपेक्षा कमी आहे तर तुम्हाला 50% अनुदान हे गव्हर्नमेंट भरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 100% अनुदान हे तुम्हाला कोणत्या फवारणी पंपावर भेटणार आहे, तर ते बॅटरी ऑपरेटर म्हणजे आपण चार्ज करतो त्यांना, ते बॅटरीवर चालतात त्या फवारणी पंपांना तुम्हाला 100% अनुदान भेटणार आहे. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना असा तिथं महाडीबीटीच्या साईडला तिथं ऑप्शन आहे की बॅटरीवर चालणारे अवजारे, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. तर तुम्हाला 100% अनुदान हे बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपालाच मिळणार आहे. आणि मागच्या वर्षी देखील हीच योजना होती, सेम योजना होती. तर मागच्या वर्षी देखील 100% अनुदान फक्त बॅटरीवर चालणाऱ्या यंत्राला, स्वयंचलित जे यंत्र होतं म्हणजे आपला जो फवारणी पंप आहे जो बॅटरीवर चालतो त्याला 100% अनुदान हे मागच्या वर्षी पण गव्हर्नमेंटने दिलं होतं. आणि शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांना लाभ भेटला होता तो लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ भेटला होता. तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, ते 100% अनुदानमध्ये भेटलेलं आहे. तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करताना लक्षात असू द्या की तुम्ही कोणत्या फवारणी पंपासाठी हा अर्ज करत आहात. तर सोलार पंपसाठी करतायत की बॅटरीवर चालणाऱ्या पंपासाठी, त्या दोघं ऑप्शन येतात. तर फॉर्म भरताना ही गोष्ट लक्षात राहू द्या, तरच मग फॉर्म भरा. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी एक गोष्ट लक्षात असू द्या, ती गोष्ट अशी झाली होती की बऱ्याच शेतकऱ्यांना हे म्हणजे सोलार चलित फवारणी पंप जो आहे त्याचा अर्ज जो आहे तो म्हणजे लॉटरी पद्धतीने लागलेला होता. त्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेजसुद्धा देखील आलेला होता. पण काही जिल्ह्यामध्ये या पंपाची वाटप झाली होती, काही जिल्ह्यामध्ये वाटप झालेली नाही आणि झाली पण नव्हती. की काही शेतकऱ्यांना असं सांगण्यात आलं आहे की पंप अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही अर्ज कशासाठी केला. किंवा काही शेतकऱ्यांना डायरेक्टली अर्ज मंजूर झाल्यानंतरसुद्धा पंप हा भेटलेला नाही. तर अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही गोष्ट झालेली आहे. फक्त मोजकेच काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पंपाची वाटप ही झाली होती. तर तुम्ही पण काळजी घ्या. जर तुम्हाला अर्ज मंजूर झाला असेल तर वेळेवर त्या ठिकाणी जा आणि वेळेवर तुमचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे फवारणी पंप आहे तो लवकरात लवकर घेऊन घ्या.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा. धन्यवाद.